बस झालं. एक्सलंट. सो आपल्याला एक इथे ग्रुप भेटला आता इथे एक कॉक्स अँड किंगकडनं आलेला. सो ॲक्च्युली आय एम टेलिंग दिस टू माय मदर. आता आपण आईसलॅरमध्ये बसायला चाललेलो आहोत. एक्सपिरियन्स आहे. सगळ्यात जास्त चढताना म्हणजे असं पीक जवळ आला वगैरे तर कमाल वाटत असेल ते. ते काका काय म्हणले तिकडनं उतरा म्हणाले खाली आणि काय तिकडनं खाली उतरा आणि तिकडनं पुढे चालायला पुढे. पण मला ह्या शूज मध्ये तेवढं चालता नाही येणार होते. बघूया आपण खाली उतर. आहा एकदम असं नारळ आणून ठेवलेला वाटतोय सोडलेला. मलाही दिसते सगळी. हे आपण आता पोचतोय. டாடி நம்மளாம் இந்த மாதிரி கூட்டிட்டு வந்துருக்கலாம்ல நம்ம டாக. பாஸ்போர்ட் எடுத்து What is he doing there? One person is there? Anyone over Only after that, what is this called? Which is only allowed. The white dash. हाच एक्सपिरियन्स सगळ्यात जास्त थ्रिलिंग आहे. पण म्हणजे प्रत्यक्ष ते रबराच्या टायरवरून वगैरे घसरण्यापेक्षा पण हा एक्सपिरियन्स जबरदस्त आहे. हो अहो अहो. आणि आपण हा आहे माउंट टेटलेस. अप्रतिम एक्सपिरियन्स आहे. इथून हा एक्सपिरियन्स घ्यायलाच पाहिजे. आणि अशी उजवीकडे तरी असते, तिकडे आपल्याला बघावंसच वाटत नाही. खालती बघ असं वाटतं बघा. भीती वाटते. बघा असे पाय असे ह्याच्यावर असतात, बर्फावर असतात ऑलमोस्ट. पाय बर्फावर असतात, असे वरती असतात, तरंगते असतात. उडी मारली तर खाली डायरेक्ट. काहीतरी नको बोलू. आता ते रिकामे रिकामे व्हायला लागले. फ्राय वेलकम टू टिटलेस. जे आपल्याला पिक्चर मध्ये दिसतं केसरी टूर्सच्या,
जे टॉप ऑफ युरोप, आपणच त्या पिक्चर मध्ये आलो आता. तर ते टॉप ऑफ युरोप नाही आहे, हे टॉप ऑफ किटलीज आहे फक्त. हा आहे बघ बघा, हे असं दिसतं कमाल. खालती कसलं भयंकर दिसतंय. आई शपथ, इथनं मला डेंजर दिसतं एकदम खालती. दिस इज द एक्सपिरियन्स टू सी. ती कारे अरे मी काय नाही गेलो. कारेने गेलो ना वरती. गेला. माझी दाढ दुखायला लागली परत आणि आत्ताच गोळी घेतली. सुंदर अप्रतिम आहे हे. हा इकडनं ट्रॅक दिसतोय वाटतं. हा, बापरे, माझं इथे मी काय काय करतो. ह्याच्यावर पाय ठेवण्यामुळे सगळी सुरक्षितता आहे ह्याच्यामध्ये. आणि हाताने पकडण्यामध्ये पण मस्त वाटतं. म्हणजे खरंच एक्सपिरियन्स खरंच चांगला आहे. असं काहीतरी नको करू, हात वाकडा तिकडं सगळं ठेव. प्रचंड सगळे ढग वगैरे आहेत. आपल्या खाली ढग आहेत सगळे. आपण ढगांच्या वर आहे. आपण ढगांच्या वरती आहोत थोडक्यात. लटलट आवाज येतोय छान. माझे पाय थर कापतायत. आणि वाऱ्याचा असा मस्त आवाज येतोय आता. तिकडल्या बाजूला असं सगळ्या हे दिसत, डोंगरांची सोंड अशी पसरत गेलेली दिसते मस्त. पण हा पर्वत पण आपल्या म्हणजे त्याचं टेक्स्चर आपल्या ह्याच्यासारखं असेल ना, हिमालयासारखं बरे भुसभुशीत जरासा. पण हा ऍक्च्युली इथे असं टणक दगड दिसतोय पूर्ण. म्हणजे कळतं ना भुसभुशीत दगड आहे का. हा पण असं म्हणजे ते सह्याद्री एवढा कडक नाही. लेयर्स असे दिसतात ते. सह्याद्री एवढा कडक हा म्हणजे असे खापच्या खापच्या दिसतात. सह्याद्री कसा असा एक अखंड दगड वाटतो, तसा नाही वाटत हा. सह्याद्री खरंच टणक आहे. सह्याद्री ज्वालामुखीतनं झालेला पर्वत आहे ना, त्याच्यामुळे तो टणक एकदम. सह्याद्री आणि हिमालयाच्या पेक्षा जुना पर्वत आहे खूप. हिमालयाची निर्मिती नंतर झाली सह्याद्रीची असं म्हणतात. मला नक्की नाही माहिती, पण असं मी ऐकलंय. इकडं बघा कसा एक्सपिरियन्स आहे. छान आहे, मस्त आहे एकदम. मस्त वाटतं एकदम. सगळे ढग दिसत आहेत छान, दरीतले ढग, लांबवर दिसणारे